मंगेश भाई क्या हुआ आज? मंगेश जी काय झालं सुनावणीमध्ये? आज सर्वात महत्त्वाची आज सुनावणी झाली. अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद या संदर्भात झाला. जे याचिकाकर्ते होते त्यांचे वकील विकास सिंग यांनी कोर्टाच्या निदर्शनास असं आणून दिलं की काही म्युन्सिपल काउन्सिल आणि याच्यामध्ये जाहीर केलेल्या निवडणुकामध्ये 50% पेक्षा जास्त मर्यादा आरक्षणाची क्रॉस होती. याच्यामध्ये 246 म्युन्सिपल काउन्सिल आणि 42 नगरपंचायत. तर याच्यामध्ये डिफेन्स घेताना राज्य सरकार निवडणूक आयोगाचे वकील बलबीर सिंग यांनी असं सांगितलं की फक्त 46 ठिकाणी तिथं हा ब्रीच होतो आहे. याच्यावर कोर्टाने विचारलं की मग तिथं तुमच्या OBCचं पर्सेंटेज किती आहे? त्या OBCचं पर्सेंटेज देण्यासाठी तुम्ही इथं OBCचं पर्सेंटेज किती, SC STचं पर्सेंटेज किती या संदर्भातला सविस्तर तुम्ही ती माहिती द्या. त्यावर ज्या डिफेन्सच्या म्हणजे आमच्यातर्फे इंदिरा जयसिंग ॲडव्होकेट आमच्या सिनियर ॲडव्होकेट होत्या, त्यांनी सांगितलं की या बाठिया कमिशनने आमच्या OBCच्या जागा खूप कमी केलेल्या आहेत, आम्हाला वॉशआउट करून टाकलं जाईल. याचिकाकर्त्यांतर्फे म्हणणं असं होतं की बाठिया कमिशन लागू करा, पण आम्ही त्याला विरोध केला. त्यावर कोर्ट इन्क्लाइन झालं. कोर्ट म्हटलं आपण ही सुनावणी आपण येत्या शुक्रवारी ठेवू. OBCला सन्मानजनक जागा दिल्या जातील आणि जिथं जर समजा वाटेल याच्यामध्ये जे शेखर नाफडे राज्य सरकारतर्फे होते त्यांनी कोर्टाच्या निदर्शनात असं आणून दिलं की हा सगळा विषय कशामुळे होतो आहे, जो शेड्यूल एरिया आहे तिथं ट्रायबल पॉप्युलेशन जास्त असतं आणि त्यामुळं ते 50%चं लिमिट ट्रायबल पॉप्युलेशन SCचं आणि OBCचं त्यामुळं क्रॉस होतं. मग अशा याच्यामध्ये OBCवर हा अन्याय होतो. तर कोर्टाने म्हणलं की आम्ही या संदर्भात कुठं ग्रे एरिया जर दिसला तर या संदर्भामध्ये लार्ज बेंच कॉन्स्टिट्यूट करण्याचा पण विचार करू. OBCला सन्मानजनक प्रतिनिधित्व दिलं जाईल. याच्यावर बराच उहापोह झाला. आजची सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे. ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो. पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही. पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही. या संदर्भामध्ये तुम्ही जे याचिकाकर्ते होते त्यांचे वकील होते, त्यानंतर जे डिफेंडंट म्हणजे रिस्पॉन्डंट होते, मग SJ असतील. पण तुम्ही याच्यात OBCचे बाजू मांडायला आला होता. आज एक प्रश्न हा पण उपस्थित करण्यात आला की बांटी आयोगाच्या आधी OBCंना आरक्षणच नव्हतं खानविलकरांच्या जजमेंटनुसार. मग OBCंना आरक्षण का द्यायचं कोर्टाने? ॲक्च्युली इंटरप्रिटेशन जे पेटिशनर आहेत जे OBC आरक्षणाला विरोध करतात त्यांनी 6/5च्या ऑर्डरचं इंटरप्रिटेशन तसं काढलेलं आहे. मुळात ते चुकीचं इंटरप्रिटेशन आहे असं आमचं म्हणणं आहे. जो जिल्हा परिषद पंचायत समिती ॲक्ट, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आहेत ते अजून तसे इंटॅक्ट आहेत. त्याच्यामध्ये 27% आरक्षण दिलेलं आहे. बाठिया कमिशनला आम्ही मागच्या 6 तारखेच्या याच्यामध्ये आम्ही चॅलेंज केलेले, ती माझी पिटिशन आहे. त्यामुळे कोर्ट म्हटला की आपण निवडणुका लांबू शकत नाही. बाठियाचा जो चॅलेंज आहे त्याची जी स्क्रुटिनी आहे ती चालू आहे. त्यामुळं बाठियाच्या आधीची आकडेवारी जाहीर करा. चुकीचं इंटरप्रिटेशन कोर्टाला दाखवण्याचा त्यांनी जरी प्रयत्न केला असेल तरी आम्ही त्याला विरोध केला की बाठियाच्या आधी 27% आरक्षण होतं. बाठिया आम्हाला मान्य नाही. आज कोर्टामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की बाठियानुसार निवडणुका घ्याव्या. आम्ही सांगितलं की बाठियाने आमच्या प्रतिनिधित्व खूप कमी केलेलं आहे. त्याच्यावरची जी स्क्रुटिनी आहे त्याचा जो आपल्याला काय म्हणता येईल त्याचा जो ग्रे एरिया आहे त्या संदर्भामध्ये सविस्तर सुनावणी होईल. तो कोर्टाने या संदर्भामध्ये शुक्रवारी डिटेल इलेक्शन कमिशनला सांगितलेलं आहे की तुम्ही या संदर्भामध्ये डिटेल रिपोर्ट ठेवा. जिथं 50%चे ब्रीच झालेले आहे तिथं OBCचं प्रमाण किती आहे, तिथं ट्रायबल पॉप्युलेशनचं प्रमाण किती आहे या संदर्भात आम्हाला सूक्ष्म अहवाल तुम्ही द्या आणि त्यानंतर मग हे सगळं ठरवलं जाईल. येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्या निवडणुका बांटी आयोगानुसार होणार की कशा होणार की याचं 27%च असणार या संदर्भात देखील उहापोह होताना पाहायला मिळालं. बाठिया आयोगावरचा आक्षेप आज आमच्या आदरणीय सिनियर ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी दाखवलं की आमचे संविधानिक अधिकार बाठिया आयोगाच्या आकडेवारीमुळं हिरवले जातील. कोर्टाने या संदर्भात पुढे जाऊन म्हणजे OBCसाठी खरं म्हणलं तर तो एक दिलासादायक कोर्टाचं वक्तव्य होतं की याच्यामध्ये जर असा काय संविधानिक प्रश्न निर्माण होतोय, काय ग्रे एरिया राहतोय, असं जर असेल तर आम्ही लार्जर बेंच मोठ्या घटनापीठाचा पण विचार करू.
हा आमच्यासाठी खूप सकारात्मक एक कोर्टाची भूमिका राहिली. कोर्टाने हे पण सांगितलं की आम्ही तेव्हा जे निवडणुकांसाठी आम्ही तो ऑर्डर दिलेला, मात्र आता जेव्हा ओबीसीचा प्रश्न आहे तर विचार केला जाणार. हो नक्कीच, कोर्टाने सांगितलं की ओबीसींना सन्मानजनक प्रतिनिधित्व दिलं जाईल आणि या संदर्भात आम्ही कमिटेड आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.